वार्डामध्ये म्हणावं तसे विकास कामे झालीच नाहीत। भाजपची सत्ता होती। आमचे या ठिकाणी 3 भाजपचे नगरसेवक होते, परंतु 2 देशमुखांच्या भांडणाच्या नादात वार्डाकडे साफ दुर्लक्ष झालं। आणि मजरोडी गाव हे असे फेमस आहे जिथं कुत्रं चावल्यानंतर पाणी पिण्यासाठी पूर्ण राज्यातील, राजस्थान असो, कर्नाटक असो, महाराष्ट्रातील त्या ठिकाणी पाणी प्यायला येतात। ते मंत्र एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, परंतु त्याला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवणंच कमी पडले। तिथं वाहनतळ नाही आहे, मंदिर नाही आहे, भक्त निवास नाही आहे। आता आमचा अजेंडा तोच आहे की ती तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून त्या गावची सुधारणा करायची। म्हटलं पहिल्यांदा आम्ही आल्यानंतर पाईपलाईन असू द्या, रस्ता असू द्या, त्यांचे जे मूलभूत गरजा आहेत आम्ही हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। होटगेश्वर जे चन्नीवीर शिवाचार्य महाराज आहेत त्यांचं एक 20वं स्थान आहे, तोही आम्ही विकसित तिथं करणार आहे। महिलांसाठी जे आसरा चौक असू दे, एअरपोर्ट असू दे, सगळीकडे CCTV आम्ही निवडून आलं तर CCTVची सोय करणार आहे। अशी खूप काही आहे, किती सांगेल तेवढं कमी आहे। हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, लँड माफी, वाळू माफिया विरुद्ध जनशक्ती आहे, असा आमचा हा इथला प्रचार आहे। जनतेमधून खूप मोठा आम्हाला प्रतिसाद आहे। लोकांची खूप भ्रमनिराश झालेला आहे हे हातवाढ होऊन। आणि टॅक्स तर घेतात, टॅक्सला कमी नाही आहे। तिथं भाजी मंडई नाही आहे, त्या ठिकाणी बगीचा नाही आहे, लेआउट नाही आहे, ओपन जिम नाही आहे। आणि एकीकडे आपण स्मार्ट सिटी म्हणतो, काय स्मार्ट सिटी आहे? ज्या ठिकाणी मतं झालेत, भाजपवाल्यांना मतं पडले त्या गल्लीत जास्त पाणी सोडतात आणि जिथं झालं नाही तिथं पाणी सोडत नाही। ही सगळ्यात मोठं ओरड आम्ही जो प्रचार करत असताना दिसून आलेला आहे। हे आता नवीन पिढी ऐकणार नाही। आता हत्तुरस्ती, जुनं हत्तुरस्ती राहिलं नाही आहे, अभी नया हत्तुरी वस्ती आहे, नवीन जनरेशन आहे आणि ह्या सगळ्यांना जाणू नये। त्यामुळं यावेळेस शांतिमय क्रांती आहे। तिन्ही आमचे पॅनल, सरस्वती आठवले, मी स्वतः विजयकुमार हत्तुरे, रिजवाना सगरी, तिन्ही सक्षम उमेदवार आहेत। सक्षम हे सोशलमध्ये काम करणारे उमेदवार आहेत। त्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती करतो की पुढील जर विकास कामं करायचं असेल तर एक पॅनल टू पॅनल आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करावं। महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या व्यासपीठावरती काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयकुमार हत्तुरे आपल्यासोबत आहेत। त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे आणि एकंदरीत या निवडणुकीला सामोरं जात असताना ते आता काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढत आहेत। काय सांगाल, एकंदरीत आपण जर पाहिलं ही निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं कोणते मुद्दे आपण घेऊन समोर जात आहे मतदारांसमोर? नमस्कार, मी सर्वप्रथम सर्व सोलापूरकरांना शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचं शुभेच्छा देतो व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। आणि सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि हाताच्या पंजाला मतदान करून निवडून द्या हेच आवाहन करतो। आता वार्डाच्या विकासासंदर्भात गेली 10 वर्षामध्ये वार्डामध्ये म्हणावं तसे विकास कामे झालीच नाहीत। भाजपची सत्ता होती। आमचे या ठिकाणी 3 भाजपचे नगरसेवक होते, परंतु 2 देशमुखांच्या भांडणाच्या नादात वार्डाकडे साफ दुर्लक्ष झालं आणि एक दिवससुद्धा त्यांनी वार्डात फिरकले नाहीत। जेव्हा मी प्रचाराला फिरत होतो ते पदोपदी आम्हाला जाणवत होतं। आमच्या भागात मजरोडी स्मशानभूमीचा प्रश्न खूप मोठा गंभीर होता, कारण मजरोडीचे सरपंच त्यावेळेस तत्कालीन आमचे चुलते आप्पासाहेब हत्तुरे सरपंच होते। हे त्यांनासुद्धा ते जमलं नाही, परंतु केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून साखर कारखाना येथे 3 एकर जागा महापालिकेला आपण खरेदी घ्यायला लावलं आणि या ठिकाणी 1.5 कोटीची विकास कामं केलेली आहेत। हे खूप मोठा हा विषय होता आणि ह्या गोष्टीला खूप विरोधसुद्धा झाला। आणि यामुळं जनतेमध्ये एवढी माहिती आहे की बाबा पदावर नसताना, काही नसताना एवढं एक मोठा प्रश्न आम्ही तिथं सोडवलेला आहे। आणि हे करत असताना जेव्हा आम्ही महापालिकेचा केवळ सभापती होतो त्यावेळेस मला अनुभव होता निधी कसा आणायचा। मुलतानी बेकरी ते साखर कारखाना चंद्रकांत गुडेवर आयुक्त साहेब असताना त्यावेळेस आपण कारखान्यापर्यंत स्ट्रीट लाईटची सोय केली। हे अशी खूप कामं नसताना खूप कामं आम्ही केलेलं आहे। आणि ह्या भाजपच्या नगरसेवकांनी काहीच कामं न केल्यामुळं आणि वार्डासुद्धा 5 वर्षात फिरकले नाहीत। जो शांतीनगरचा जो भाग आहे अक्षरशः 5 वर्षात एकदासुद्धा त्या ठिकाणी फिरकले नाहीत। या सगळ्या मूलभूत गरजा खूप आहेत। तर आता मी सांगायचं झालं तर मजरोडी गाव, मजरोडी गाव हे आशिया खंडामधील अकलूज आणि मजरेवाडी हे सगळ्यात मोठे उपनगर आहेत, जे 1992ला हद्दवाढ झाला
तर तो हद्दवाढ झाल्यानंतरनं समाविष्ट झाला. तर मजरोडी गाव हा अजूनही गावच राहिलेला आहे आणि मजरोडी गाव हे अशी फेमस आहे जिथं कुत्रं चावल्यानंतरनं पाणी पिण्यासाठी पूर्ण राज्यातील, राजस्थान असो, कर्नाटक असो, महाराष्ट्रातील त्या ठिकाणी पाणी प्यायला येतात. ते मंत्र एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, परंतु त्याला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवणंच कमी पडले. तिथं वाहनतळ नाही आहे, मंदिर नाही आहे, भक्तनिवास नाही आहे. आता आमचा अजेंडा तोच आहे की ती तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून त्या गावची सुधारणा करणे. असे खूप काही मुद्दे आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 10 वर्षामध्ये पाईपलाईन बदलले नाहीत. केवळ आमच्या पाणी असूनसुद्धा फक्त सगळ्यांना मोटारी लावावं लागतात. मोटारी लावल्यामुळं पाणी कमी जास्त होतो आणि जिथं पाईपलाईनची गरज आहे तिथं पाईपलाईन टाकले नाही आणि पाणी सोडणारे हे नगरसेवकांचे जवळचे असल्यामुळे जिथं मतदान झालेलं आहे त्याच ठिकाणी ते पाणी सोडतात, बाकीच्या ठिकाणी सोडतच नाहीत. अशी लोकांमधून ओरड आली. मी म्हटलं पहिल्यांदा आम्ही आल्यानंतर पाईपलाईन असू द्या, रस्ता असू द्या, त्यांचे जे मूलभूत गरजा आहेत आम्ही हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्या ठिकाणी आमच्या इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. पंढरपूरनंतरनं सोलापुरातील भव्य दिव्य असं एक मोठं मंदिर आम्ही या ठिकाणी सध्या बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी दासो असतील किंवा भक्तनिवास असतील या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. ह्या प्रभावित खूप काही आहेत. सोलापूर विमानतळाचा प्रश्न, पोलीस स्टेशन आम्हाला स्वतंत्र गरज आहे. आता विमानसेवा चालू झालेला आहे आणि ह्या बघा आमच्या प्रभागामध्ये बालाजी सरोवरसारखं 5 स्टार हॉटेल आहे, FCA गोडाऊन आहे, टिकेकरवाडीसारखं टर्मिनल्स तिथं निर्माण होत आहे, शिवशाही आहे, कामगारांची वसाहत खूप मोठी आहे आणि व्यापारी वर्ग मोठा आहे. दुर्दैव आहे की आसरापासून ते विमानतळ असू दे, साखर कारखाना, कुठेही शौचालयाची सोय नाही आहे. दुकानदार व्यापारी वर्गांसाठी त्यांना जर काही शौचालय जायचं असेल तर दुकान बंद करून जावं लागतं आहे. हेही मूलभूत गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मजरेवडी येथे होटगेश्वर जे चन्नीवीर शिवाचार्य महाराज आहेत त्यांचं एक 20वं स्थान आहे, तोही आम्ही विकसित तिथं करणार आहे. कारण खूप आध्यात्मिक होटगी महाराजांचं ते पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे, त्याचा आम्ही विकास करणार आहोत. महिलांसाठी जे आसरा चौक असू दे, एअरपोर्ट असू दे, सगळीकडे CCTV आम्ही निवडून आता CCTVची सोय करणार आहे. अशी खूप काही आहे, किती सांगेल तेवढं कमी आहे. परंतु ह्या लोकांनी काम न केल्यामुळं ज्या भाजप पक्षामध्ये भाजपचा आताचा उमेदवार जे दिलेला आहे तो तर आता वाळू माफिया आहे. आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, सगळं जनता जाणत आहे. राहिले आता जे पूर्वी भाजपमध्ये होते, जे विकास कामं केले नाहीत म्हणून त्यांची हकलपट्टी करण्यात आली, ते आता राष्ट्रवादीचं B टीम म्हणून राष्ट्रवादीकडून उभारलेलं आहे. आणि ती लोकं आता भावनिक साथ घालतात. एकदा जणू काय एकदा द्या, डोळ्यातलं पाणी आणतात. आज एकदा त्यांनी रडतील, परंतु जनतेला त्यांनी 5 वर्ष रडवतील. त्यामुळं ते कामं केले नसल्यामुळं त्यांचा तो विषयच नाही आहे. आम्ही निवडून आल्यानंतर आता माझ्यासोबत मध्ये सरस्वती आठवले जे भीम क्रांती सामाजिक संघटनेतून खूप मोठं त्यांचं चांगलं काम आहे रेवणसिद्धेश्वरनगर, शंकरनगर भागात. तसेच TS फाउंडेशन तौसिफ शेख म्हणून त्यांचं रिजवाना सिगरी म्हणून उमेदवार आहेत. शांतीनगर, टिळकनगर भागात खूप मोठं त्यांचं काम आहे. असे सोशल वर्क करणारे आमचं एक टीम तयार झालेलं आहे आणि सोशल वर्क करणारेच हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, लँड माफी, वाळू माफिया विरुद्ध जनशक्ती आहे, असा आमचा हा इथला प्रचार आहे. जनतेमधून खूप मोठा आम्हाला प्रतिसाद आहे. आपण सांगितले 1992ला हद्दवाढ झाली. आपण जर पाहिलं जवळपास 25-30 वर्षाचा कार्यकाल होता, त्यानंतरची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती काय आहे हद्दवाढ भागामध्ये? 1992 हद्दवाढ झाल्यापासून म्हणावं तसे विकास कामं झाले नाहीत. हद्दवाढ भाग हा दुर्लक्षितच राहिलेला आहे आणि केवळ नगरसेवक नीट निवडून न दिल्यामुळं त्याचा विकास खुंटलेला आहे. म्हणावं तशी कामच झाले नाहीत. महापालिका 5 वर्ष होतं, सत्ता 5 वर्ष होतं, केंद्रात सत्ता होती, निधीच आणता आला नाही. ह्या 2 देशमुखच्या भांडणामध्ये आमच्या इथे 2 गट पडले, एक सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख. ह्या भांडणामध्येच तो ते रमून गेले. त्यामुळे तिघांची पत्तीकड झाली यावेळेस. म्हणजे त्यांना तिकीट दिले नाही. ह्याचा अर्थ दुसऱ्या पक्षात जाऊन तुम्ही कसे निवडून येणार आहात? खूप कामं झाले नाहीत, काहीच कामं झाले नाहीत. लोकांचे खूप भ्रमनिराश झालेला आहे हे हद्दवाढ होऊन. आणि टॅक्स तर घेतात, टॅक्सला कमी नाही आहे. तिथं भाजी मंडई नाही आहे, त्या ठिकाणी बगीचा नाही आहे, लेआउट नाही आहे, ओपन जिम नाही आहे. आणि एकीकडे आपण स्मार्ट सिटी म्हणतो. काय स्मार्ट सिटी आहे? तुमचं स्मार्ट सिटीमध्ये झालं तर झालं काय? तुम्ही हद्दवाढ भागामध्ये काय सुविधा आहेत? साधं तुम्ही लाईट देऊ शकत नाही, रस्ता देऊ शकत नाही, मुबलक पाणी देऊ शकत नाही, गटारीची समस्या आहेत. त्यामुळं जनता खूप त्रासून गेलेली आहे तिथली. तिथं ज्या रस्ते, पाणी, ड्रेनेज, देवबत्ती असेल, या बेसिक सुविधा अद्यापर्यंत मिळाल्या नाही म्हणता आपण त्या भागामध्ये. पाणी पुरवठ्याचा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आज पाणी पुरवठा
7 दिवसाआड काय तर 5 दिवसाआड असं पाणी 5 मिळतं. दिवसाआड. काय सांगाल याबाबत? नाही, ते काय झालं आहे, आमच्या परिसरामध्ये एक पाण्याची टाकी लोकमत इथे टाकी आहे, धुळे सोलापूर इथे टाकी आहे. दुसरी टाकीच उभा केली नाही त्या लोकांनी. आणि पाण्याचा जो 1992 नंतरनं एक 15 वर्षापूर्वी जे पाईपलाईन घेतले, जिथे 4 इंची पाईपलाईन आहे, आता वसाहत वाढलेली आहे, त्या ठिकाणी 8 इंची पाईपलाईनची गरज आहे. मुळातच पहिल्यांदा तिथले पाईपलाईन बदलणं, जिथं 4 इंची आहे तिथं 8 इंचीच टाकलं पाहिजे. कारण पाणीच राहत नाही पाईपमध्ये. त्यामुळं लोकांना मोटारी लावतात. पाण्याचे पूर्ण प्रभागामध्ये पाईपलाईन बदलणं, पाईपलाईन जर बदललं तर मुबलक पाणी मिळणार आहे. आणि सगळे मोटारी लावतात. का लावतात मोटारी? कारण पाणीच येत नाही. आणि थोडं चाळीवाले महापालिकेच्या लोकांना ज्या ठिकाणी मतं झालेत, भाजपवाल्यांना मतं पडले, त्या गल्लीत जास्त पाणी सोडतात आणि जिथं झालं नाही तिथं पाणी सोडत नाही. ही सगळ्यात मोठं ओरड आम्ही जेव्हा प्रचार करत असताना दिसून आलेला आहे. त्यामुळं आमचं पहिला काम आहे सर्व पाईपलाईन चेंज करणे, 8 इंची 10 इंची पाईपलाईन टाकणे. आपण परिवहन सभापती होता. आपण जर पाहिलं सध्या परिवहनची बसेसची स्थिती जर पाहिली, अतिशय वाईट अवस्था आहे. हातवड भागातले काही नागरिक, सर्वसामान्य नागरिक असतील, गोरगरीब नागरिक असतील, त्यांना सिटीत यायचं म्हटल्यानंतर 100-150 रुपये मोजावे लागतात. काय सांगाल परिवहन व्यवस्थेबद्दल एकंदरीत आपण? परिवहन व्यवस्थेबद्दल बघा, महापालिकेचं कसं आहे, रस्ते मूलभूत सुविधामध्ये सुद्धा वाहतूक व्यवस्था येतो. जिथं रस्ता, रोड, पाणी आहे तशी परिवहन व्यवस्था पण मजबूत पाहिजे. कारण आज हत्तूर वस्तीतून निघालं तरी स्टँड लायचं असेल तर आज 100 रुपये घेतात. तेच जर बसची सुविधा असेल तर आपण 20-30 रुपयामध्ये येतो. पण ह्या भाजपच्या काळामध्ये पूर्ण परिवहन व्यवस्था कोलमडून नाही, लयास गेलेला आहे. की एक काळ अशी होती, 8 नंबर हा नंबर परिचय राहणार. 8 नंबर बस म्हणजे होटगी रोड, हत्तूर वस्ती, साखर कारखाना, हा सगळ्यात जास्त पैसे कमवून देणार हा रूट होता. सगळ्यात जास्त लोकांना सोयीचा होता. ग्रामीण भागामध्ये बस नाहीत, शहरामध्ये नाहीत, घरकुलसारख्यामध्ये नाहीत. परिवहन व्यवस्था आज पुणे बघा तुम्ही, पुणे म्हणा, PMT आहे, तसंच बेस्ट आहे मुंबई, त्यासारखे ते नियोजनच नाही आहे. लोकांना अक्षरशः पिळवणूक होते. रिक्षावाले प्रचंड 100 रुपये 50 रुपये घेतात, रात्री सोय नाही आहे. त्यामुळे परिवहन आम्ही जेव्हा निवडून जर आलो तर परिवहन व्यवस्थेसुद्धा पाऊल उचलावं लागणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं महापालिकेचा कारभार, परिस्थिती आणि हातवड भागातील नागरिक समस्या असतील, याकडे कुठंतरी सध्या सत्ताधाऱ्यांचं म्हणजे कामकाजाबाबत तुम्ही कशा पद्धतीने बघाल? सत्ताधाऱ्यांचे उमेदवार सक्षम नगरसेवक पाहिजे, ज्याला महापालिकेचा नॉलेज आहे. महापालिकेकडून, अधिकाऱ्याकडून कामं करून घ्यावं लागतात. कारण ही लोकं जी निवडून येतात, आता भाजपची म्हणा, राष्ट्रवादीची म्हणा, हे पैसे देऊन लोकांना पैसे वाटून निवडून येतात. ह्यांना महापालिकेचा गंध नसतो, माहिती नसतो. ह्यांना समजायलाच 5 वर्ष जातात. आणि हे करत असताना महापालिकेचं वार्ड निधी असो, तुम्हाला खासदार निधी आणावा लागणार आहे, DPDC फंडातून निधी आणावा लागणार आहे, मुख्यमंत्री फंड आहे, प्रधानमंत्रीच्या योजनेतून भरपूर फंड्स आहेत. हे फंड्स आणायची एक कला या सक्षम असं उमेदवार लागतं आहे. त्याला अनुभवही लागतो आणि त्याला त्याच्या अंगात तो पाहिजे. हे काय करतात की पैसे देऊन तिकीट आणतात, त्यानंतर जनतेमध्ये पैसे वाढतात आणि एक दिवशी त्यामुळे महापालिकेचं त्यांना समन्वय साधता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना की महापालिकेत जाऊन काम करण्यापेक्षा अधिकाऱ्यांना आपल्या गल्लीत आणून गल्लीतल्या समस्या व्यवस्थित समजावून सांगून अधिकाऱ्याकडून, कर्मचाऱ्याकडून काम करून घेणारा हा नगरसेवक हवा आहे. केवळ नगरसेवक म्हणजे नगरसेवक प्रतिष्ठेसाठी न होता नगर हा सेवक आहे, नगर मालक नाही आहे. त्यामुळे ही जी उभारलेले आहेत प्रस्थापित आहेत, पैसेवाले, धनवाले आहेत, ह्यांना फक्त आपलं प्रतिष्ठा शाबूत राहायला पाहिजे यासाठी ते उभारतात. नागरिकांसाठी ते उभारत नाहीत, नागरिकांमध्ये ते मिक्स होत नाहीत, नागरिकांशी कधी हितगुज करत नाहीत. त्यामुळं सक्षम हा उमेदवार पाहिजे जनतेच्या भांडण्यासाठी महापालिकेत. आपण जर पाहिलं उद्यानाचा आपण विषय काढला, हातवड भागामध्ये कुठेही उद्यान बघायला मिळत नाहीत. सध्या शहरातले देखील उद्यान आहेत, परंतु ते बी काही नगरसेवकांच्या ताब्यात आहेत. काही नगरसेवकांच्या काय सांगाल याबाबत? हद्दोड भागामध्ये 1992मध्ये मजरेवाडी होतं. त्यावेळेस असताना सरपंच असताना त्या सरपंचाने त्यावेळेस उद्यान, स्मशानभूमी ह्या सगळ्या गोष्टी आरक्षित करायला पाहिजे होतं. त्याच लोकांनी जमिनी खाऊन बसलेत. मुळातच हा महापालिकाने सरपंच असताना त्या लोकांनी जमिनी खाऊन टाकलेत, कच्चा लेआउट बांधलेत, ओपन पेस खाऊन बसलेत. त्यामुळं त्यानंतरनं हद्दवाढ झालेला आहे. त्यामुळे महापालिकेला दोष धरता येणार नाही आहे. तत्कालीन त्यावेळेस मजरेवाडीचे जे सरपंच होता किंवा तो कोण सगळे त्यांचे होते, त्या लोकांनी
ग्रामपंचायतमध्ये नोंद घेत असताना कुठे आहे त्यांचे मैदाने? तुम्ही कुठल्या बेसवर सगळं केलात? काहीच केले नाहीत. आणि आमच्या इथं तर आता त्यावेळेस तर आमचे ते आप्पासाहेब हत्तुरे सरपंच होते. काय केले त्यांनी आतापर्यंत? एक स्मशानभूमी साधं करू शकले नाहीत. आणि लोकांना येणे करतो म्हणून फक्त ब्लॅकमेलिंग करायचं, येणे करतो म्हणून लोकांना आश्वासित करायचं, भावनिक साथ घालायचं. आता ही जनता जाणून आहे, त्यांचं जनरेशन आता गेलेलं आहे, पुढची पिढी आलेली आहे. आता जनता हुशार झालेला आहे, जनताला सगळं कळतं आहे आता. ठीक आहे, त्या पिढीतले लोक त्यांना मान सन्मान देत होते, पण आता नवीन पिढी देणार नाहीत, कारण त्यांना कळून चुकलं आहे आपले अधिकार काय आहेत आणि हे करण्यासाठी काय करणार आहे. म्हणून आम्ही भविष्यामध्ये तिथलं येण्याचं हदवड भागामधील येण्याचं असू दे, बाबा मिस्त्रीने प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचं काम चालू केलेलं आहे, त्याचा आम्ही रेटा घेणार आहे. म्हणजे भविष्यात हदवड भागातील सगळ्यांना स्वतःच्या नावावर घरं होतील आणि त्यांना लोन मिळतील. अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडूनच हे काम चालू केलेलं आहे. त्यामुळे मागचा सरपंच जो होता तत्कालीन त्यावेळेला आप्पासाहेब हत्तुरे यांनी काहीच केलं नाही आहे. फक्त भावनिक साथ घालणे, फक्त लोकांना वेडात काढणे, लोकांना ब्लॅकमेलिंग करणे, मला मतदान द्या, तुमचं येणे करतो. 3 इलेक्शन असंच लढवलेलं आहे. आणि किती दिवस तुम्ही हत्तुरेची पिळवणूक करणार आहात? किती दिवस तुम्ही त्याला दहशतीत ठेवणार आहात? किती दिवस तुम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग करणार आहात? हे आता नवीन पिढी ऐकणार नाही. आता हत्तुरस्ती जुनं हत्तुरस्ती राहिलं नाही आहे, अभि नया हत्तुरे वस्ती आहे, नवीन जनरेशन आहे आणि ह्या सगळ्यांना जाणू नये. त्यामुळं यावेळेस शांतिमय क्रांती आहे. कोणी आम्ही भांडण, कोणी आमच्या लोकांमध्ये एवढा राग आहे, भले ते धनशक्ती आहे, तिकडं तो माफिया आहेत, ह्या लोकांना आता भीक घालणार नाही. लोकांमध्ये आता पूर्ण सजगता आलेलं आहे. त्यामुळे शांतिमय क्रांती होणार आहे यावेळेस. तुम्ही लोकांसमोर आता निवडणुकीला सामोरं जात आहे, एकंदरीत जर आपण पाहिलं कसा प्रतिसाद मिळतो मतदारांचा, एकंदरीत तुम्ही काय सांगाल? मी महापालिकेत सभापती वगैरे होऊन गेलेला आहे. मी जेव्हा आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जेव्हा प्रभागात फिरतो, प्रभागात ही लोक रस्ते रोड ठीक आहे, अहो लोकांशी इतरही समस्या आहेत. आज माझ्याकडं मी आता जवळपास खूप ठिकाणी गेलो होतो. खूप ठिकाणी लोक काय म्हणाले, हत्तुरे साहेब आमचं रोड रस्ते राहू द्या, आमची मुलं मुंबईत आहेत, आमची मुलं बेंगलोरला आहेत, IT मध्ये आहेत, नोकरीला आहेत, आम्हाला तुमच्यासारखा एक मुलगा पाहिजे, आम्हाला काय जरी कमी पडलं 2 मिनटात फोन केले की तुम्ही येता, असंही आम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे. लोकांची अपेक्षा ह्याच्यापुढं पलीकडे आहेत. महिलांविषयी आरोग्यविषयक आहेत, महिलांसाठी जिम सोयी करावं लागणार आहे तिथं, त्यांना महिलांसाठी उद्योग, आता महिला आर्थिक विकास महामंडळ असो किंवा महिलांची योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणं, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणं, खूप हे रस्ता रोडच्या पलीकडे जाऊनसुद्धा इतरही खूप गरजा आहेत जिथे आता मोफत ॲम्ब्युलन्सची करणं गरजेचं आहे. वार्डामध्ये ॲम्ब्युलन्स आपलं स्वतःचं हक्काचं पाहिजे, कोणाला अडचण आली की 2 मिनटात यायला पाहिजे. आता स्मशानभूमी शेव आहे का नाही आहे तेही मी महापालिकेचे पाठपुरावा तेही मी मोफत करणार आहे. म्हणजे ह्या रोड रस्त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचेही काही विषय आहेत की हे सोडून आज बघा तुम्ही म्हणला नाही का मुंबई बेंगलोरला ह्यांची मुलं बाहेर आहेत, त्या सिनियर सिटीजन म्हणतात तुमच्यासारखा एक हक्काचा आमचा माणूस पाहिजे, तुम्ही म्हणजे माझाच मुलगा आहे. मी त्यांना ॲश्युरन्स दिलेला आहे की कधीही रात्री तुम्ही फोन करा, आम्ही तुमच्या सेवेत आहेत. आपण जर पाहिलं एकंदरीत सोलापूर महानगरपालिका परिवहन व्यवस्थापनाचं सभापती म्हणून काम केलेलं आहे, एक चांगला अनुभव आहे. आणि ही जी आपण आत्ताची ही निवडणूक बघतोय, ह्या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? ह्या निवडणूक हा एक माध्यम आहे, पण मला वार्डात फिरल्यानंतर भलेही मी निवडून येऊ न येऊ तो विषय नाही आहे, परंतु लोकांच्या जे गरजा आहेत, खूप गरजा आहेत. शांतीनगर खूप गरीब पट्टा आहे, तिथं कोणी जायला तयार नाहीत. आपला आमदार सुभाष बापू देशमुख म्हणतात शांतीनगरचा विषय काढल्यानंतर त्यांच्या पक्ष कार्यालयात मला असं समजलं की शांतीनगर अल्लाह के नाम छोड़ दो. अरे हे काय, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधी झालात तुम्ही समाजाचे असतात, तुम्ही पक्षाचे नसतात. त्यामुळं हे आता मी जे फिरलेलं आहे त्यांची विकास कामं करणं. आज खासदार प्रणितीताई शिंदे आहेत बघा, त्याने आता 30 लाख भारतमाता नगर आहे, ऑलरेडी 30 लाख बचत गटाच्या महिलांना जाऊन त्यांना निवेदन दिलं, 30 लाख मंजूर आहेत, आता झालं की काम चालू होणार आहे. त्यामुळे फंडची आपल्याला खूप काही गरज पडणार नाही, कारण खासदार प्रणितीताई शिंदे आपल्या पाठीशी आहे, सुशीलकुमार शिंदे साहेब आपल्या पाठीशी आहेत, राज्यसभा आपले आहेत काँग्रेस पक्षाचे भरपूर, त्यांच्याकडून आपण बजेट आणू, निधी आणू आणि महापालिकेला भांडू, आपण भांडून निधी आणून करू. भलेही नगरसेवक जनतेचा आशीर्वाद आहे, नगरसेवक असो नसो, परंतु हे फिरल्यानंतर मला ह्या लोकांमध्ये मूलभूत गरजा निर्माण करण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आपणाला. आपण एकंदर जर पाहिलं सगळं फिरताय, अनुभव आहे मतदारांचा सगळा, तुम्हाला प्रतिसाद चांगला. आता आपण एक काय आव्हान करणार आहे मतदारांना?
15 तारखेला मतदान आहे. मी या प्रभागातील जनतेला एवढंच आवाहन करणार आहे, तिन्ही आमचे पॅनल सरस्वती आठवले, मी स्वतः विजयकुमार हत्तुरे, रिझवाना सगरी, तिन्ही सक्षम उमेदवार आहेत. सक्षम हे सोशलमध्ये काम करणारे उमेदवार आहेत. त्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती करतो की पुढील जर विकास कामं करायचं असेल तर एक पॅनल टू पॅनल आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करावं. आणि तुमचे नगरसेवक नाही, आम्ही तुमचे नगरसेवक म्हणून तुमच्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक आठवड्यात प्रत्येक नगरात आम्ही जनता दरबार लावू आणि महापालिका प्रशासन तिथं आणून बसून आम्ही विकास कामे करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सर्व मतदारांना एक विनंती करतो की आपण आमच्या काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हासमोर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून आशीर्वाद द्यावे, हीच मी सगळ्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या हद्दवाढ भागातील समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी म्हणजे जे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून विजयकुमार हत्तुरे यांनी एकंदरीत सर्वच हद्दवाढ भागात 1992ला हद्दवाढ झाली आणि हद्दवाढ भागात तिथली परिस्थिती सध्याची काय आहे, आजही तिथं मतदारांना नरक यातना भोगण्याची वेळ येते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठलाही सोयीसुविधा नाहीत, कुठलाही विकास झालेला नाही. त्यामुळं येत्या या काळामध्ये उद्याच्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला एक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढील काळात जो विकास केला जाणार आहे त्या विकासाला आपण मत द्यावं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहावं असं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.